नमस्कार. मी आपला रमेश सारथी. गोरा राजाचे ग्रँड पास इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपला स्वागत आहे. विद्यार्थी मित्रहो, आपण अगोदरच्या क्लासमध्ये डिग्रीज ऑफ कंपॅरिझन सुरुवात केली होती आणि त्या क्लासमध्ये आपण हेही पाहिलं होतं डिग्रीज कशी ओळखायची, एखादी वाक्य कोणत्या डिग्रीमध्ये आहे हे कशी ओळखायची आपण पाहिलं आणि त्या वाक्यांना कसे बदलायचं हे देखील आपण पाहिलं. आणि आता या क्लासमध्ये काही नियम बघूया, आपण काही हिंट्स बघूया कसे बदलायचे. सो कम डिग्रीज ऑफ कंपॅरिझन, हिंट्स टू चेंज डिग्री. पहिला वाक्य बघूया बेटा आपण. मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन महाराष्ट्र. हे अगोदरच्या क्लासमध्ये मी जेव्हा तुम्हाला वाक्य दिली होती तेव्हा रोमन लेटर्स मध्ये 1, 2, 3 असे 3 प्रकारचे वाक्य दिली बेटा. ज्यांनी हे व्हिडिओ पहिली वेळेस पाहत असतील कृपया प्लेलिस्ट मध्ये जाऊन अगोदरचे जे व्हिडिओ आहे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ते पाहणे, ज्यांनी करून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतोय. म्हणजे इथं मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन महाराष्ट्र या वाक्यामध्ये हे जे ॲडजेक्टिव्ह आहे, द ॲडजेक्टिव्ह बिगेस्ट इज इन सुपरलेटिव्ह डिग्री. या वाक्यामध्ये जे ॲडजेक्टिव्ह बिगेस्ट आहे हे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आहे. इट इज सुपिरियर अँड ओनली वन ऑफ इट्स काइंड. हे सुपिरियर आहे, हे श्रेष्ठ आहे आणि फक्त हे एकच आहे. ओनली वन ऑफ इट्स काइंड म्हणजे अशा प्रकारे दुसरा नाहीये, हे एकच आहे, श्रेष्ठ आहे असं अर्थ होतोय. मग या वाक्याचा कंपॅरेटिव्ह डिग्री कसं होते बघूया बेटा. बी, द ॲडजेक्टिव्ह चेंजेस टू. या वाक्याचा जे ॲडजेक्टिव्ह आहे चेंजेस टू ER द्यान, म्हणजे बिगेस्ट इथं जे आहे ते बिगर द्यान होतोय, किंवा मोर म्हणजे इथं बिगेस्टच्या ऐवजी दुसरा हँडसम असेल तर मोर हँडसम द्यान असं होतोय बेटा. एनी अदर हे महत्वाचं आहे बेटा. हे एनी अदरला मी अंडरलाईन केलेली आहे. म्हणजे हे जे एक आणि एकमेव जेव्हा असतोय तेव्हा त्या वाक्यामध्ये कंपॅरेटिव्ह वाक्यामध्ये एनी अदर येतोय. बिगर दॅन एनी अदर असे हे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये फ्रेज येतो बेटा. इन कंपॅरेटिव्ह डिग्री द ॲडजेक्टिव्ह चेंजेस टू ER दॅन ऑब्लिक मोर दॅन एनी अदर इन कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि पॉझिटिव्ह मध्ये काय होते, पॉझिटिव्ह कसे बदलते तेही बघूया बेटा. पॉझिटिव्ह डिग्री स्टार्ट्स विथ नो अदर. तर हे जे एक आणि एकमेव जेव्हा असतोय तेव्हा त्या सुपरलेटिव्ह वाक्याचा जेव्हा पॉझिटिव्ह करतोय तेव्हा त्याचं पॉझिटिव्ह वाक्य नो अदरने सुरुवात होतोय. अँड द बेस फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह इज बिटवीन एज डॅश डॅश एज ऑब्लिक सो डॅश डॅश एज. आणि हे जे विशेषण आहे, विशेषणच्या बेस फॉर्म म्हणजे पहिला रूप हे ॲज बिग ॲज किंवा सो हँडसम ॲज अशा प्रकारे सो बिग ॲज म्हणजे ॲज आणि ॲजचे मधात हे जे विशेषणाचा पहिला रूप असतोय बेटा, हे होतोय पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये बदल होतोय. हे पहिला प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार बघूया. मुंबई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. पहा मित्र हो, इथं बिगेस्ट सिटी इन महाराष्ट्र म्हटलेलं आहे आणि इथं वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया म्हणजे भारतातले जे मोठे शहर आहेत त्या मोठ्या शहरांपैकी मुंबई एक मोठी शहर आहे. वन ऑफ आहे बेटा. इथं एक आणि एकमेव आणि इथं चारपैकी एक, एवढं लक्षात ठेवा. आणि हे जे चारपैकी एक हे दुसऱ्या प्रकारचं वाक्य आहे. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह कशी होते बघूया बेटा. हे वाक्य द ॲडजेक्टिव्ह बिगेस्ट इज वन अमॉंग द सुपिरियर. हे जे दुसऱ्या प्रकारचे वाक्य आहे ह्याच्यात जे ॲडजेक्टिव्ह विशेषण जे बिगेस्ट आहे ना, हे एक आणि एकमेव नसून चारपैकी एक असा अर्थ होतो या सेंटेन्स मध्ये. आणि बी म्हणजे कंपॅरेटिव्ह कसं होतंय, द ॲडजेक्टिव्ह चेंजेस टू ER दॅन ऑब्लिक मोर दॅन मोस्ट अदर. इथेही बेटा महत्वाचं आहे. हे जे पहिल्या प्रकारच्या वाक्यामध्ये एनी अदर घेतली होती आणि या दुसऱ्या प्रकारच्या वाक्यामध्ये मोस्ट अदर येतो. इथं अंडरलाईन केलेलं आहे लाल नाही, हे लक्षात ठेवा. एनी अदर इथं आणि इथं कंपॅरेटिव्ह काय येतं मोस्ट अदर. हे लिहून घ्या बेटा, ज्याने करून तुम्ही विसरणार नाहीये.
मोस्ट अदर इन कंपॅरेटिव्ह डिग्री, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये ER दॅन म्हणजे बिगर दॅन मोस्ट अदर असं होतं बेटा. इथं बिगर दॅन एनी अदर असं होतोय. आणि पॉझिटिव्ह डिग्री कशी होते बघूया. पॉझिटिव्ह डिग्री बिगिन्स विथ व्हेरी फ्यू. हे जे पहिल्या प्रकारचं वाक्य आहे, या पहिल्या प्रकारच्या वाक्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री नो अदरला सुरुवात झालेली आहे. आणि या दुसऱ्या प्रकारच्या चारपैकी एक जे आपण म्हणतोय ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री सुरुवात होते व्हेरी फ्यू पासून बेटा. हे लक्षात ठेवा. व्हेरी फ्यू पासून होते म्हणजे खूप कमी शहर असा अर्थ होतो बेटा. खूप कमी म्हणजे चारपैकी एक म्हणजे तेव्हा त्याचा पॉझिटिव्ह काय होतं व्हेरी फ्यू. हे लक्षात ठेवा. Positive degree begins with a very few and the base form of adjective is between as dash dash as oblique so dash dash as. आणि विशेषणाचं जे मूळ रूप आहे हे as big as च्या मधात असते किंवा so as च्या मधात असतोय. हे दुसऱ्या प्रकारचे वाक्य आहे बेटा. आणि तिसरा प्रकार बघूया. गिरीश इज as tall as गणेश. हे आहे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये. इथं गिरीश आणि गणेश दोन नामांमध्येच तुलना आहे. इथं त्याच्या CD बघूया. गणेश इज नॉट टॉलर दॅन गिरीश. इथं म्हणजे गिरीश इज ॲज टॉल ॲज गणेश म्हणजे गिरीश गणेश एवढंच उंच आहे. याचा अर्थ गणेश गिरीश पेक्षा जास्त उंच नाहीये. हे कंपॅरेटिव्ह डिग्री बेटा. गणेश इज नॉट टॉलर दॅन गिरीश हे कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि विद्यार्थी मित्र हो, इथे एक लक्षात ठेवा. जेव्हा फक्त दोन नामांमध्ये तुलना असतोय तेव्हा त्या वाक्याचा सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही. हे मी अगोदरही सांगितलं आणि आत्ताही सांगतो. लक्षात ठेवा बेटा. इन दिस टाइप ऑफ सेंटेन्स द कंपॅरिझन इज बिटवीन टू नाउन्स ओनली. इथं फक्त दोन नामांमध्ये तुलना आहे. देर इज नो सुपरलेटिव्ह डिग्री. ह्याच्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही. नंबर 1. आणि दुसरा, हे जे जेव्हा दोन मध्ये तुलना होतोय म्हणजे दिलेले वाक्यामध्ये नेगेटिव्ह शब्द नॉट जर आहे का बघायचं. जर नसेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये नॉट येतोय. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये नॉट असेल तर कंपॅरेटिव्ह मध्ये येत नाही आणि कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये नॉट असेल तर पॉझिटिव्ह मध्ये नॉट येत नाही. हे पण लक्षात ठेवा. लिहून घ्या बेटा, जेणेकरून तुम्ही विसरणार नाहीये. सो विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे हे जे 3 प्रकारचे वाक्य आहेत हे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मध्ये यांना कसे बदलायचे हे नियम लिहून घ्या. आणि आपण इथं थांबूया बेटा. पुढच्या क्लासमध्ये अजून एक नवीन टॉपिकना आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट. टेक केअर.